फार्माकोकायनेटिक आणि फार्माकोडायनॅमिक चेंजेस काय होईल, तर ॲनेस्थेटिक ड्रगची पोटन्सी वाढते आपल्याला माहिती आहे, कारण की सेन्सिटिव्हिटी वाढते. नंतर बीटा ब्लॉकरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे ॲड्रेनालिन ड्रगचा डोसेस वाढवावा लागतो. डायनॅमिक आणि कायनेटिक दोघे चेंजेस होतात. रिडिस्ट्रिब्युशन कमी होतं कारण की मसल मास कमी आहे, ब्लड व्हॉल्यूम कमी आहे, त्याच्यामुळे पीक लवकर येतो. सेंट्रल कंपार्टमेंट छोटं झालं आहे आणि सेकंड कंपार्टमेंट पण छोटं आहे, तर पीक इफेक्ट लवकर येतो थायोपेंटॉन प्रोपोफॉलचा. नंतर पीक जरी लवकर आला तरी ॲक्शन लवकर येत नाही म्हणतो तो ब्रेनमध्ये, कारण की इक्विलिब्रियम लवकर होत नाही आहे, ट्रान्सफर व्यवस्थित होत नाही मेम्ब्रेनमधनं आणि ब्लड ब्रेन बॅरियरमधनं, आणि सर्क्युलेशन स्लोवर आहे असं म्हणतात. त्याच्यामुळे डिलेड पीक येतो रेनीचा. मेटाबॉलिझम कमी आहे, नंतर त्याच्यामुळे क्लिअरन्स पण कमी आहे, हिपॅटिक असेल, रिनल असेल. फॅट वाढलेलं आहे, त्याच्यामुळे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जो थर्ड कंपार्टमेंट आहे तो वाढलेला आहे. या सर्व गोष्टींमुळे रेसिड्युअल इफेक्ट वाढतो, स्पेशली फॅट सॉल्युबलचा. त्याच्यामुळे त्यांचा हाफ लाईफ वाढलेला असतो, इनहेलेशनलचा पण इन्क्लुडिंग. नंतर सेन्सिटिव्हिटी वाढलेली आहे म्हणून रिक्वायरमेंट कमी आहे सर्व ड्रग्सची. तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये हायपोटेन्शन कॉमन आहे, जास्त होतं, आणि इंट्राव्हिनसचं डिलेड इंडक्शन होतं कारण की कार्डियक आउटपुट कमी आहे. कार्डियक आउटपुट कमी असल्यामुळे इनहेलेशनलचं इंडक्शन फास्टर होतं, कारण की तुम्हाला सेकंड आणि थर्ड कंपार्टमेंटपर्यंत ते पोहोचतच नाही, ब्रेनपर्यंतच आधी पोहोचतं. नंतर रिनल आणि हिपॅटिकचं क्लिअरन्स कमी झालं आहे, क्रियाट सेम राहतं. मोस्ट ड्रग्स लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होतात. लिव्हरचा स्वतःचा व्हॉल्यूम कमी आहे, ब्लड फ्लो कमी आहे, कॅपॅसिटी कमी आहे, त्याच्यामुळे क्लिअरन्स कमी होतं, त्याच्यामुळे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हायर अचीव होतं. अल्ब्युमिन एजनुसार कमी होतं, त्याच्यामुळे फ्री ड्रग्सच्या व्हॅल्यू वाढतात, डोस रिक्वायरमेंट कमी होते. त्या मानाने अल्फा 1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन वाढतं, तर फ्री ड्रग कमी होतं लिग्नोकेनसाठी, आणि शिवाय क्लिअरन्स पण कमी होतं हिपॅटिक, तर त्याच्यामुळे LAचा डोस कमी होईल. बाकीचे पण जे ड्रग्ज आहेत त्यांचा डोस कमी होणार आहे. थायोपेंटॉन असेल समजा, तर सेकंड कंपार्टमेंट कमी होतं आहे, फर्स्ट कंपार्टमेंट कमी होतं आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आहे, म्हणून थायोपेंटॉन 85% द्यावं लागतं. प्रोपोफॉलचं पण सेन्सिटिव्हिटी वाढणार आहे, फर्स्ट कंपार्टमेंट कमी, सेकंड कंपार्टमेंट कमी, क्लिअरन्स कमी, त्याच्यामुळे डोसेज कमी होतात 15 ते 50%. सिमिलरली BZT 75% डोसमध्ये काम होतं, ओपियॉइड 50% डोसमध्ये काम होतं. मसल रिलॅक्संटचा डोस रिक्वायरमेंट सेम राहते, पण ड्युरेशन वाढते कारण की लिव्हर आणि रिनलचं मेटाबॉलिझम एक्सक्रेशन कमी होतं आहे. इनहेलेशनलचं पण मेटाबॉलिझम कमी होतं आहे, कारण की लिव्हरचं फंक्शन कमी होतं, गॅस एक्सचेंज कमी होतो, तर क्लिअरन्स कमी होतं. कार्डियक आउटपुट कमी आहे, रॅपिड इंडक्शन होतं, परंतु त्यांची मॅकची गरज कमी आहे. रिकव्हरी प्रोलॉंग होते कारण की बॉडी फॅट वाढलेलं असतं, त्याच्यामध्ये जाऊन स्टोअर राहतं, परंतु हा इफेक्ट फ्यू आवर्समध्ये येत नाही, याला खूप वेळ लागतो. वेगल टोन वाढलेला असतो, त्याच्यामुळे हायर डोसेस लागतात ॲट्रोपिनचे. ग्लायको बेटर आहे कारण की तो कोलिनर्जिक सिंड्रोम करत नाही, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. तर बॅलन्स्ड ॲनेस्थेसिया म्हणजे पॉलीफार्मसी आहे, आणि त्याचे ऑलरेडी कन्कमिटंट ड्रग्स चालू राहतील तर ड्रग इंट्रॅक्शन्स वाढतात. पेरिऑपरेटिव्ह रिस्क डिपेंड करते सर्जरीवर, पेशंटवर. सर्जरी इमर्जन्सी की इलेक्टिव्ह आहे, नेचर ऑफ सर्जरी काय, इन्व्हेजिव्ह काय, एक्सटेंड काय, पेशंटचा रिझर्व किती आहे, कोमॉप किती आहे, फ्रेलिटी किती आहे, POCD किती आहे, याच्यावर, या दोघी गोष्टींवर मग ऑपरेटिव्ह रिस्क डिपेंड करणार आहे. रिजनल ॲनेस्थेशिया, तर रिजनल ॲनेस्थेशियामध्ये पेरिफेरल नर्व ब्लॉकमध्ये आपल्याला माहिती आहे की मायलिन कमी होतं आणि कंडक्शन वेलॉसिटी कमी होते, कारण की नंबर ऑफ नोड्स कमी होतात, तर सेन्सिटिव्हिटी वाढते, त्याच्यामुळे रिक्वायरमेंट ऑफ LA कमी आहे. न्यूरोॲक्सियल ब्लॉकमध्ये पण इपिड्युरल स्पेस कमी होतो, परमिॲबिलिटी ड्युराची वाढते, CSF कमी होतं, मायलिनेटेड फायबर्सची संख्या कमी होते, स्पेस छोटा होतो, ऑस्टिओफाइट्स स्पेसेस नॅरो होतात, ऑस्टिओफाइट्सची संख्या वाढते, त्याच्यामुळे फोरॅमिनल एस्केप कमी होतो, तर सेफॅलॉइड स्प्रेड जास्त होतो. इन रिझल्ट रॅपिड आणि एक्सटेन्सिव्ह ब्लॉक बसतो कमी ड्रगमध्ये. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हायर अचीव होतं कारण की इलिमिनेशन जास्त नाही होत.